नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी धडा दुसरा पुस्तक माझा गुरु या धड्याबद्दल सविस्तर चर्चा करणार, धडा शिकून घेणार आहोत. धड्याचे लेखक आहेत संदीप खरे. हे प्रसिद्ध कवी गीतकार होते. त्यांनी या धड्यात काय काय सांगितलंय हे त्यांची इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. आता धड्यामध्ये काय काय सांगितलंय हे आपण आता जाणून घेऊया. प्रस्तुत पाठातून लेखकाने पुस्तकांचे महत्त्व विशद करताना पुस्तकांना गुरुचे स्थान दिले आहे. पुस्तक ही आपल्या जीवनातील खरे मित्र असतात. पुस्तकांमुळे आपले व्यक्तिमत्व घडते, जीवनाला योग्य दिशा मिळते. पुस्तक ही ज्ञानाचे खाण आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्त्व या पाठातून विशद केलेले आहे. माझी अगदी लहानपणीच पुस्तकांची मैत्री झाली. आई मला खूप पुस्तकं विकत आणून द्यायची. माझा वाचण्याचा वेग चांगला असल्यामुळे पुस्तक चटकन वाचून पूर्ण व्हायची. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घ्यायला तेव्हा मला खूप आवडायचं. आता लेखक काय सांगतात, तर लेखकांना लहानपणापासून पुस्तकांची मैत्री झाली होती. आई त्यांना खूप सारी पुस्तकं विकत आणून द्यायची. त्यामुळे त्यांचा वाचण्याचा वेग वाढला. त्यामुळे त्यांची पुस्तकं पटकन वाचून घ्यायची. जसे लहान मुलांना खेळणी घ्यायचा छंद असतो लहानपणी, पण लेखकांना खेळणी घेण्यापेक्षा पुस्तक विकत घ्यायला त्यांना खूप आवडायचं. आता पुढे पाहूया. वाढदिवसाला, दिवाळीला कोणी भेटवस्तू देणार असेल तर त्याला मला पुस्तक भेट द्या असंच सांगायचो. विकत आणलेली पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची, म्हणून मग आईने ग्रंथालय लावले. ग्रंथालयातून आठवड्यात 2 पुस्तकं मिळायची. आता पुढे पाहूया. वाढदिवसाला, दिवाळीला कोणी भेट वस्तू देणार असेल, लेखकाला असं समजलं की आपण आपल्या घरचे नातेवाईक आपल्याला वाढदिवसाला, दिवाळीला भेटवस्तू देतात, तर लेखक त्यांना काही भेटवस्तू न मागता पुस्तक भेट म्हणून मागायचे. विकत आणलेली पुस्तकं त्यांची चटकन पटकन वाचून व्हायची. त्यामुळे आईने त्यांना ग्रंथालय लावले. ग्रंथालय म्हणजे अशी वास्तू याच्यामध्ये खूप सारी पुस्तकं असतात. ग्रंथालयातून आठवड्याला त्यांना 2 पुस्तकं मिळायची. पहिल्या 2 दिवसातच पुस्तकं वाचून व्हायची. अशा वेळी आई वैतागायची. एकदा तर आईने चक्क रद्दीतून किलोभर पुस्तकं विकत आणली आणि माझ्यासमोर ठेवली. लहानपणीच माझ्यावर पुस्तकांचा खूप वर्षाव झाला. आता लेखकांची पुस्तकं 2-3 दिवसात वाचून व्हायची. त्यामुळे आई त्यांच्यावर वैतागायची, की "काय रे, तू 1-2 दिवसात तुझी पुस्तकं वाचून होत आहेत. असं कसं काय चालेल?" एकदा तर मग आईने काय केलं, की रद्दीतून किलोवर पुस्तकं विकत आणली आणि लेखकांच्या समोर ठेवली. लहानपणीच लेखकांवर पुस्तकांचा असा खूप सारा वर्षाव झाला होता. हळू-हळू पुस्तकच माझे गुरु बनले. हे कधी असं कसं घडलं कळलंच नाही. 4थीला असताना मला पहिली कविता सुचली. ती सगळ्यांना खूप आवडली. तेव्हा मला बक्षीस देखील मिळालं होतं. हळू शब्दांशी दोस्ती झाली. मी कविता लिहू लागलो. कधी एका दिवसात 3 कविता लिहायचो, तर कधी 3 महिन्यातून 1. पुस्तक व कविता यामध्ये मन रमायचं. हळू काय झालं, तर जी पुस्तकं होती तीच लेखकांचे गुरु बनले. त्यांना आणि ही गोष्ट कशी घडली हे लेखकांना कळलंच नाही. 4थीला असताना लेखकांना पहिली कविता सुचली. लेखकाने ती कविता सर्वांना ऐकवली आणि ती सगळ्यांना खूप आवडली. तेव्हा त्यांना बक्षीस देखील मिळालं होतं. हळू हळू लेखकांची शब्दांशी दोस्ती झाली. मग ते लेखक कविता लिहू लागले. कधी-कधी दिवसाला 3 कविता लिहायचे, तर कधी-कधी 3 महिन्यातून 1. पुस्तक व कविता यामध्येच माझं मन रमायचं. लेखकांचं मन हे पुस्तक व कविता यामध्येच रमून जायचं. मला सगळ्या पुस्तकांचं वाचन करायला आवडतं. कुठलाही विषय मला वज्र नाही. कधी कवीनं फक्त कविताच वाचाव्यात असं नाही, तर त्याने सामाजिक पुस्तकं, कादंबरी, कथा, आत्मचरित्र, ललित असं सगळ्या प्रकारचं वाचन करावं. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. शब्दांसारखे शब्द वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये असू शकतात. आता लेखकांना सर्व प्रकारची पुस्तकं वाचायला आवडायची. त्यांना कुठलाही विषय वज्र नव्हता. म्हणजे त्यांना कोणता विषय आवडत नव्हता. लेखकांना सगळी पुस्तकं आवडायची. कवीनं फक्त कविता वाचाव्यात असं त्यांचं म्हणणं नव्हतं. तर कवीने सगळं वाचावे. सामाजिक पुस्तकं वाचावीत, कादंबऱ्या वाचाव्यात, कथा वाचाव्यात, आत्मचरित्र वाचावीत, ललित वाचावीत. सगळ्या प्रकारचं वाचन कवीनं केलं पाहिजे. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. वाचनामुळे काय होतं, आपली शब्दांशी मैत्री होते. शब्दांसारखे शब्द हे वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये असू शकतात. आता पुढे पाहूया. वाचनातून समजतं, वेगवेगळ्या लेखनातून उमजतं. आपण सुरुवातीच्या काळात शब्दाला एक बाजूने बघत असतो. त्याला आपल्याला चौफेर बघता आलं पाहिजे. हे आपल्याला तेव्हाच जमतं, जेव्हा शब्दांचा लळा लागतो. शब्दांवर आपण प्रेम करू लागतो. हे सारं पुस्तकांमुळे साध्य होतं. जर खूप पुस्तकं वाचलीत तर शब्दांचे, भाषेचे वेगवेगळे आयाम कळतील. हे आयाम मला खूप समजायला लागल्यामुळेच मी मौनाची भाषांतरे, कधी हे, कधी ते, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता हे कविता संग्रह लिहू शकलो. तर लेखकांनी काय केलं, सुरुवातीच्या काळात शब्दाला
एकाच बाजूने बघत राहिले. त्यामुळे लेखकांना शब्दांचा लळा लागला. शब्दांवर आपण प्रेम करू शकतो हे सारं पुस्तकांमुळे साध्य झालं. जर खूप पुस्तके वाचली तर शब्दांचे भाषेचे वेगवेगळे आयाम कळतील. हे आयाम आपल्याला हळूहळू समजायला लागल्यामुळे लेखकांनी मौनाची भाषांतरे, कधी हे कधी ते, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता हे कविता संग्रह लेखक देऊ शकले. पुस्तकातून खूप लेखकांशी कवींची माझी भेट झाली. संत कवी, पंत कवी, तंत कवी यांची ओळख झाली. त्यानंतर कवीच्या कविता वाचनात आल्या. या पुस्तकांचं मी जाणीवपूर्वक वाचन केलं. तेव्हा एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला हे समजलं. एखादा विषय लेखक आवडला की त्यांचा पाठपुरावा करून मी अनेक पुस्तकं वेड्यासारखी वाचली. तेव्हा पुस्तकांचा खूप खोल परिणाम माझ्या मनावर झाला. एकलव्याच्या गोष्टीसारखं हे. लेखकांना पुस्तकांतून लेखकांशी कवींशी भेट व्हायची. मग त्यातून संत कवी म्हणजे संतांची ओळख व्हायची, पंतांची ओळख व्हायची, तंतांची ओळख व्हायची. अशा प्रकारे कवींच्या कविता वाचण्यात आल्या. त्यामुळे पुस्तकांचं जाणीवपूर्वक वाचन केलं. तेव्हा एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला म्हणजे प्रत्येक विचारवंत आपले विचार कसे मांडतो हे लेखकांना समजलं. एखादा विशिष्ट लेखक आवडला की त्याचा पाठपुरावा करून अनेक पुस्तकं वेड्यासारखी वाचली. मग लेखकांनी काय केलं की एखादा लेखक त्यांना आवडला की त्याचीच पुस्तकं लेखक वाचायला लागले. तेव्हा पुस्तकांचा खूप खोल परिणाम लेखकांच्या मनावर झाला. एकलव्याच्या गोष्टीसारखं. माझे दुसरे गुरु म्हणजे मला आयुष्यात आलेले अनुभव. अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात. आपलं जगणं समृद्ध करतात. माझ्या काही कविता मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. त्यापैकी एक कविता म्हणजे दमलेल्या बाबाची कहाणी. आयुष्यावर बोलू काय या कार्यक्रमाचे सतत दौरे सुरू असतात. आता लेखक म्हणतात की त्यांचे दुसरे गुरु, पहिले गुरु पुस्तक होते, दुसरे गुरु म्हणजे लेखकांना आयुष्यात आलेले अनुभव. अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात. आपलं जगणं समृद्ध करतात. आपल्याला काही कविता लेखकांच्या काही कविता आहेत त्या त्यांना प्रत्यक्षात आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंबत आहेत. त्यापैकी एक कविता दमलेल्या बाबाची कहाणी, आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात सतत दौरे होत असतात. माझी मुलगी लहान होती तेव्हा दौऱ्यामुळे मला तिच्यासाठी अजिबात वेळ देता येत नसे. कार्यक्रमाहून रात्री अपरात्री घरी यायचो तेव्हा माझी चिमुकली झोपलेली असायची. काही वर्ष अशीच पैसे कमवण्यात गेले. एके दिवशी जाणीव झाली तिच्यासाठी आपण सगळं करतोय, तिला आपण वेळच देऊ शकत नाही. या अस्वस्थतेतूनच जन्म झाला दमलेल्या बाबाची या कवितेचा. आता लेखक दौऱ्यामुळे लेखकांची मुलगी लहान होती. आयुष्यावर लेखकांचे सतत दौरे चालू असायचे. त्यामुळे लेखक रात्री अपरात्री घरी यायचे. त्यामुळे त्यांची जी लहान मुलगी होती ती झोपलेली असायची आणि काही वर्ष पैसे कमवण्यात गेली. मग एक दिवशी लेखकांना जाणवलं की आपण जिच्यासाठी पैसा कमवतोय ती आता खूप मोठी झाली आणि तिला आपण वेळ देऊ शकलो नाही. या अस्वस्थतेतूनच लेखकांनी दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता लिहिली. ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणवले असायचे. कार्यक्रम झाल्यावर बरेच लोक भेटायचे आणि म्हणायचे, तुम्ही आमचीच व्यथा मांडली. असंख्य बाबांशी कवितेच्या माध्यमातून मी जोडलो गेलो. त्यामुळे अनुभवच माझ्या कविमानाचे गुरु आहेत. आता ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावायचे. ते लोक लेखकांना भेटायला यायची. मग ते लेखकांना सांगायचे की ही कविता तुम्ही आमचीच कहाणी, ही कविता म्हणजे आमचीच कहाणी, आमचीच व्यथा तुम्ही मांडलेली आहे. त्यामुळे लेखक असंख्य बाबांशी म्हणजे असंख्य बाप या लोकांशी, असंख्य वडिलांशी लेखक या कवितेतून जोडले गेले. त्यामुळे हा कवी हा अनुभव लेखकांना खूप मोठा आला. शेवटी मी एकच सांगेन, ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा, विद्या, कौशल्य, ज्ञान मिळतात ते सर्व आपले गुरु असतात. त्यांच्याबद्दल नेहमी कृतज्ञता असावा. मी जसं पुस्तकालाच गुरु मानतो तसं कदाचित तुमचे गुरु आई वडील, दादा ताई, शिक्षक असू शकतात. मग शेवटी लेखक काय सांगतात की ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळते, विद्या मिळते, कौशल्य मिळतं, ज्ञान मिळतं, हे सर्व तुमचे गुरु आहेत. त्यांच्याबद्दल नेहमी कृतज्ञता व आदर असावा. जसं पुस्तकाला गुरु मानलं तसं प्रत्येकाच्या लेखकांनी पुस्तकाला गुरु मानलं तसं तुमच्या आयुष्यात तुमचे गुरु आई वडील, दादा ताई, शाळेचे शिक्षक असू शकतात. त्यांच्याविषयी कायम आदर बाळगा. त्यांच्याकडून मार्गदर्शन जवळ मिळवा. पण स्वतः शिकण्यावर भर द्या. स्वतःच नवीन नवीन गोष्टी, प्रयोग, कौशल्य, ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रयोगशील वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. मग लेखक म्हणाले की तुमचे जे गुरु आहेत त्यांच्याविषयी कायम आदर बाळगा. त्यांच्याकडून मार्गदर्शन जरूर मिळवा. पण स्वतः शिकण्यावर जास्तीत जास्त भर द्या. स्वतःच नवनवीन गोष्टी, प्रयोग, कौशल्य, ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रयोगशील वाटचालीला माझा खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे हा आपला धडा शिकून झालेला आहे. आता नवीन आले शब्द: अपुरी, पुरेशी नसलेली, रद्दी, निरुपयोगी कागद, वज्र, नको असलेला, आत्मचरित्र, स्वतःचे चरित्र, चौफेर,
चहू बाजूंनी. आयाम पैलू: पाठपुरावा करणे, सातत्याने मागोवा घेणे. डोळे पाणावणे, डोळ्यात पाणी येणे. व्यथा, वेदना. कृतज्ञता, उपकाराची जाणीव. आता आम्हाला हे समजले, कोणते लिहा. मला पुस्तक भेट द्या असे म्हणणारे लेखक स्वतः. रजेतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी कोण होती, तर आई. लहान मुलगी किंवा कवींची मुलगी. पुस्तकातून लेखाला भेटणारे कवी: संत कवी, पंत कवी, तंथ कवी. कंसातील योग्य शब्द ओळखून रिकाम्या जागा भरा. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात. माझ्या बऱ्याच कविता मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. गुरूंबद्दल नेहमी कृतज्ञता व आदर असावा. अशा प्रकारे हे झालेलं आहे, हे झालेलं, हे झालेलं आहे. 2 ते 3 वाक्यात उत्तर खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे याचं उत्तर लिहायचंय. कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. माझ्या बऱ्याच कविता मला अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले यांचे विचार स्पष्ट करा. हे मी तुम्हाला स्वाध्यायाच्या माझ्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. सध्या मी फक्त वाचून दाखवतो की काय काय आलेलं आहे. पाठात वर्णनाला विधानांची कारणे लिहा. लेखकांची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची, कारण लेखकांची वाचनाची गती खूप जास्त होती. कवीने वेगळ्या प्रकारचे वाचन करावे, कारण यातून कवीला वेगवेगळ्या लोकांचे विचार आत्मसात करण्याचे, म्हणजे ते कसे विचार करतात याचे आपल्याला महत्त्व कळते. जमलेल्या बाबाची कहाणी ऐकल्यावर बऱ्याच लोकांची पाणी पाळणार असेल, कारण त्यांना त्या कहाणीमध्ये स्वतःच प्रतिबिंब किंवा स्वतःची व्यथा समजायची. शब्दाकडे चौफेर बघता आलं पाहिजे याचा अर्थ लिहायचा आहे. तुम्ही वाचलेल्या पुस्तकाबद्दल तुमचे मत करा, तुमच्या मर्जीने लिहायचं आहे. पहिला शब्द आहे वाढदिवस. ग्रंथालय. आत्मचरित्र. याचं नाही माहिती, मला बघायला लागेल. अशा प्रकारे आपला दुसरा धडा पुस्तक माझा गुरु हा झालेला आहे. याचे प्रश्नोत्तरे मी स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओवर जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोचवा. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.